महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर ग्रुप ए पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी म्हणजेच लॉ डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना किमान 8 वर्षांचा अनुभव वकील म्हणून उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयात काम केलेला असावा. ही भरती न्यायव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची संधी असून सरकारी बाजूने खटले चालविण्याचे काम या पदावर केले जाते. त्यामुळे अनुभव आणि कायद्याचे सखोल ज्ञान अत्यंत गरजेचे आहे. विशेष बाब म्हणजे जर आरक्षित प्रवर्गातील म्हणजेच एससी, एसटी, एनटी किंवा डीएनटी किंवा बौद्ध धर्मांतरित एससी या पुरेशा उमेदवार उपलब्ध नसतील तर आयोगाकडून अनुभवाच्या अटीत सवलत दिली जाऊ शकते, ज्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांना अधिक संधी मिळते. तसेच या भरतीमध्ये विविध दिव्यांग प्रवर्गांसाठी आरक्षण देण्यात आले आहे, जसे की अंध किंवा कमी दृष्टी, बहिरे किंवा कमी ऐकू येणारे, शारीरिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ॲसिड अटॅक पीडित, मानसिक आजार आणि बहुविध अपंगत्व असलेले उमेदवार. दिव्यांग उमेदवारांसाठी UDID कार्ड असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज भरण्याची महत्त्वाची तारीख 20 मार्च 2026 ते 9 एप्रिल 2026 अशी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. अर्ज करताना फी भरणे अनिवार्य आहे, ज्यामध्ये ओपन प्रवर्गासाठी 719 रुपये आणि इतर प्रवर्गांसाठी 449 रुपये फी ठेवण्यात आली आहे. लक्षात ठेवा, ही फी परत न मिळणारी म्हणजेच नॉन रिफंडेबल आहे. त्यामुळे अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. एकूणच ही भरती कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे पूर्ण माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की तपासा.